तर आज मी बनवणार आहे संक्रांत स्पेशल पारस फुलांचे वेणी आणि गजरा। तर चला बघूया कशी बनवायचे। वेणी आणि आपला गजरा। तर मी आज घेतलेले आहेत पारस फुलं। ते आता थंडीमधून भरपूर मिळतात मार्केटमध्ये आणि त्याचीच ही कळी आहे, फुलांमध्ये असते ती। आणि कापडी गुलाब घेतलेले आहेत आणि कापडी मी हिरवा पाला म्हणून घेतलेला आहे, पेचक घेतलेली आहे आणि 4 पदरी दोरा घेतलेला आहे। तर हे बघा, मी आता पहिला सगळ्यात प्रथम वेणी दाखवणार आहे हातावरची कशी घ्यायची आहे। त्यासाठी मी हा दोरा डबल करून घेते। बघा, हा दोरा मी डबल करून घेते। भरपूर लांब घेतलाय मी, कारण का ते गाठी बसणार ना, गाठीने धागा संपून जातो। हा मी छान असा एवढा लांब दोरा घेतलेला आहे। तर मी इथून तोडून घेते। चला सर्वात प्रथम आपण वेणी बघून घेऊया। हा बघा, हा धागा घेतला आहे मी। ह्या 2 बोटांमध्ये ही 2 बोटं मोकळी ठेवलेली आहेत। सर्वात आधी मी 2 कळ्या घेणार आहे आणि बघा या धाग्यावर ठेवल्या आणि हा धागा इथून असा घेऊन वरून बघा असा फिरवून, जर त्यांना गाठीचा गजरा येत असेल ना तर ही वेणी आरामात येईल त्यांना। बघा सेम तशीच गाठ घ्यायची आहे। बघा खालून फिरून घ्यायचे आणि वरून ही अशी गोल फिरून बघा इथे अशी गाठी घ्यायची आहे। खूप छान गजरा दिसतो। आपल्या तगरीच्या वेणी येतात नाही का, तसे ह्याच्याही बनतात वेण्या। छान अशी पुढे वेणी बनते त्या धाग्याची आणि मागे असं गुंडाळला जातो धागा। दाखवेन मी तुम्हाला शेवटला कशी गाठ बसते त्या वेणीची। असं मागे पुढे कळीयाने अशी ठेवत जायची, म्हणजे छान अशी 2 पदरी वेणी दिसते। आपण तगरीच्या वेण्या मार्केटमध्ये बघितल्याच असतील, तीही ह्याच पद्धतीने बनवली जाते। तुम्हाला दाखवते कशी बनवायची। हे बघा इथे छान अशी वेणी बनते आणि मागे असं छान आहे बघा, इथे बारीक वेणी बनते आणि त्यात ह्या कळ्या छान अशा राहतात बघा, हलत नाहीत अजिबात आणि मस्त ही गोल आकाराची बनेल। मी तुम्हाला दाखवते कशी बनल्यावर। ते बघा, मगाशी मी धागा घेतला होता, तर या एवढ्या वेणीतच धागा संपलेला आहे। तर मी हा धागा अटॅच कसा करते तर बघा, न गाठ मारता इथे आपण शेवटचा धागा जो गोल करून घेतला होता ना फिरून, ते बघा हे मी याच्यातून हा धागा, म्हणजे गाठ लागणार नाही आणि वेणीलाही गाठ बसणार नाही। हे बघा मी पुन्हा तेवढाच मोठा धागा घेतला, नंतर कमी नको पडायला म्हणून। तुम्हाला दाखवते बघा, मी जॉईन केलं धागा, तिथून गाठ मारलेली नाहीये। हा बघा दिसतच नाहीये ना आपण कसा जॉईंट मारला ते। हे बघा ही जॉईंट आहे, पण नंतर दिसणार नाही, गाठ अजिबात नाहीये त्याला। चल ही बघा, ही एवढी वेणी झालेली आहे छान अशी। बघा किती रेखीव आहे आणि छान कडक। तसंच करत जायचं आहे। 2 बोटाने कळी पकडायची आणि ह्या 2 बोटांनी गाठ मारायची। एकदम सोपी पद्धत आहे, छान आहे। प्रयत्न करा, नक्की येईल। मी ही शिकलेलीच आहे कोणाकडून तरी, बघून छान शिकता येतं। बघा सगळ्या कळींचा होतो, फक्त मोगऱ्याच्या कळीची ही वेणी बनत नाही, कारण का त्याला देठच नसतो। म्हणून छान असा लांब देठ असला पाहिजे की मग टेन्शन नाही आणि छान होते, घट्ट होते। आणि मी जे आपण घटाला वेणी लावतो ना, शेवंतीची वेणी घालतो, ती वेणीही मी बनवलेली आहे छान अशी शेवंतीची। मी प्रत्येक नवरात्रीमध्ये, मार्गशीर्षमध्ये मी माझ्या स्वतःच्या हाताने करून घातलेली आहे। तर तो व्हिडिओ पण आहे, तर तुम्ही तिथे त्या लिंकवर नक्की जाऊन बघा
आणि खरंच खूप सोपी आहे. मीही बघून बघून शिकलेली आहे, तुम्ही पण शिकाल तर नक्की बघा हा व्हिडिओ. तर ही बघा छान अशी आपली पारस काळी वेणी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर आणि सुबक आहे. ही बघा मागून पण खूप छान वाटते ना. तर चला आता आपण गजरा करायला घेऊया. तर हे बघा हे डबल मी 4 वेळा हा धागा घेतलेला आहे जाड करायसाठी. फिरकीच्या गजऱ्याचाही धागा येतो जाड, पण आता आपल्या घरोघरी हे 3 पदरी 4 पदरी धागे असतात, तर तेच आपण घेतलेले आहोत. ते बघा हे एवढं जाड केलेलं आहे आणि हा धागा मी हा असा एकच पदर ठेवलेला आहे. तो मी छान असा गाठ बांधून घेते. हे बघा आता हे कसं घ्यायचं, तर ही आपली शेवटची करंगळी आहे. हा धागा जेवढा आहे ना तो या करंगळीला गुंडाळून घ्यायचा आणि ही 2 बोटं ह्या धाग्याजवळ ह्या गाठीजवळ ठेवायची आणि हा धागा इथे करंगळीला गुंडाळलेला आहे. तर आपण हा एक फूल घेऊन त्याला अशी फक्त फिरकी घालणार आहोत. हे बघा आणि ह्या कळीच्या मागे 2 फिरक्या घालायच्या आणि ह्या कळीच्या देठाच्या मागून वरून घ्यायचं आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे, छान आणि मस्त दिसतो. आणि पारसचं फूल खूप मोठं असतं तर गजरा खूप असा घट्ट होतो, दिसेलच तुम्हाला. बघा 2 फिरकी मारा, 1 फिरकी मारा. मी 1 फिरकीवर दाखवते, तुम्ही 2दाही घेऊ शकता. 1 फिरकीने कसा घट्ट होतो छान गजरा, असा गोल दिसतो मस्त. आता आम्ही हा थोडासा मस्त रंगीबिरंगी करणार आहे. तर आपण बघूया मी कसे कसे मध्ये फुलं घेणार आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला गजरा येईल आणि वेणी सुद्धा. हे बघा आता हा एवढा मी घेतलेला आहे गजरा गुंफून. आता मी हा घेणार आहे पाला. जर तुमच्याकडे तगर असेल झाडाची तर तेही खूप छान दिसेल. आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी ही कागदी फुलं लावते. पहिला मी हा फूल गुंफून घेते एक गाठीचा. आता हा गुलाब आणि ही थोडीशी पेचक. मला पेचक खूप आवडते म्हणून मी खूप वापर करते. तुमच्या आवडीने पेचक नाही घेतलं तरी चालेल, स्किप करू शकता. बघा मी 2 पाला लावला आहे, 2 ठिकाणी अशी 2 साईडने पाले आणि 2 गुलाब. बघा किती छान दिसतंय ना. अजून छान दिसेल त्याच्या पुढे हा सफेद फुल येईल तर. बघा किती सोपं आहे. माझा हात बसला म्हणून नाही, मी केव्हा तरी करते जेव्हा हवं असेल तेव्हा, नेहमीचा नाही आहे माझा. बघा हात आणि एकदा यायला लागलं ना की खूप मस्त वाटतं आणि हौसही वाढते गजरे घालायची बनवायची. तुम्हीही बघा आणि नवीन असाल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता हा एवढी गॅप झाली आहे. पुन्हा मी पाला घेणार आहे. गुलाब घेणार आहे आणि गुलाबाबरोबरच पेचक लावते आता, म्हणजे ती पेचक अशी छान अशी कडक राहील. जे आपण फुलाला प्रोसेस केली होती वरतून डेटावरून तसंच आहे बघा, हे पण असंच घ्यायचं आहे.
बघा किती सोपा गजरा आहे आणि जर तुम्हाला मस्त हात बसला तर खूप फास्टमध्ये होऊन जातील हे गजरे. आता तुमच्यासाठी मी स्लो दाखवते, नाहीतर होतात पटापट गजरे होतात हे आणि दिसतातही छान. हळदी कुंकूला तुम्हाला वाहण्यासाठी पण द्यायला बायकांना पण खूप छान आहे. ह्या फुलाच्या ऐवजी गुलाबाच्या ऐवजी गजरे दिलेत तरी मस्त. गाठीचा गजरा पण करू शकता. हे बघा हा झालेला आहे. शेवटचा मी 2 हे घेते आणि इथे या फुलाला या धाग्याबरोबर, आणि हा जाड धागा आणि पातळ धागा, हे बघा गाठ बांधलेली आहे. तर हा बघा मी पिळीचा गजरा केलेला आहे. छान बघा, छान असा गुबगुबीत आणि गोल दिसतोय ना मस्त. हे बघा वेणी आणि आपला गजरा. हा तुम्हाला कसा वाटला आणि ह्याची पद्धत बनवायची कशी वाटली तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी वाहिलेली आहे तर बघा किती छान दिसते. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरच्या देवाला घालू शकता.